की, श्री गौनकाय भगवान की, जगत गुरु शिल प्रभुपाद की, द्वारका धाम की, श्री रुक्मी द्वारकाधीश भगवान की जय। गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरय। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा वदामह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापद्मनाभं श्रीगुरो वैष्णवांशं श्रीरूपं साक्षात् सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं सावधूतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगणा ललिता श्रीशाखान्वितांश। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्री वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रियं। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुरेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं करोति कृपात्मने श्रीगुरुनाथामि परमानंद माधवं श्रीचैतन्य जयतां श्रुतो मत्सर्वसपदां। हरे कृष्णा। सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये। काल आपण भगवान कृष्णाच्या प्रद्युम्न यांच्या लीलेपर्यंत आलो होतो। आज आपण जे भेट द्वारका या ठिकाणी भेट दिली, त्या ठिकाणी वेळेचा अभाव आणि जागा पण व्यवस्थित नसल्यामुळे आपण व्यवस्थित काही कथा करू शकलो नाही। पण तिथे पद्म गर्ग संहितामध्ये काही सुंदर श्लोक म्हटलेले आहेत। तर बेट द्वारकेवर गेल्यानंतर हे श्लोक म्हटले पाहिजे असं गर्गमुनी त्यांच्या संहितेमध्ये वर्णन करतात। मागे म्हणण्याचा प्रयत्न करा। वासुदेव नमस्तुस्ते गोविंदाय पुरुषोत्तमा दीनवत्सला दीनेषु द्वारकेषु परमेश्वर वासुदेवाय कृष्णाय
संकर्षणाय च प्रद्युम्नानुरुद्धाय चतुर्व्यूहाय ते नमः. याच्यामध्ये हा जो श्लोक आहे गर्ग संहितेमध्ये कुक्षिवान वाचे याने हा श्लोक म्हटलेला आहे. तर त्याच्यामध्ये भगवंताचे विविध नावानं वासुदेवाय नमोस्तुते, हे वासुदेवाचा पुत्र कृष्ण मी तुम्हाला काय करतो, नमस्कार करतो. कोण आहे त्यांचे वासुदेवाचे पुत्र? गोविंद. गोविंद हे सगळ्या इंद्रियांना आनंद प्रदान करण्यात त्यांना पुरुषोत्तम आहे, पुरुषामध्ये उत्तम असलेले. त्यानंतर दीनवत्सल दिनेशू, जे दीनहीन लोक आहेत त्यांच्यावर कृपा करणारे. दिनेशू म्हणजे काय? जे दीनदुबळे असते त्यांचे ईश्वर येते. आणि द्वारकेशू परमेश्वर, म्हणजे या द्वारकेचे परमेश्वर स्वामी तुम्ही आहात, दुसरं कोणी नाही. वासुदेवाय कृष्णाय, पुन्हा तेच उच्चारण केलंय. नमो संकर्षणाय, त्यानंतर प्रद्युम्न अनुदाय चक्रव्यूहाय. तर हे 4 युगाचं वर्णन या श्लोकामध्ये करतात. तर अशा प्रकारे गर्ग संहितेमध्ये वर्णन करतात की हे नाव उच्चारण्याचं कारण काय. तर त्या पुढच्या श्लोकामध्ये ध्रुवे ध्रुवपदम दात्रे प्रल्हादस तारणे हरणे, की हे नाव घेण्यामागते ते म्हटले की तुम्ही ध्रुवाला ध्रुवपद दिलं, तुमच्या नावाचा केवळ जप केला तर ध्रुवाला काय भेटलं? ध्रुवपद भेटलं. आणि प्रल्हादाला काय केलं? तुम्ही मोठ्या मोठ्या संकटातून तारून गेलं, त्यांचं हरण केलं. कोण्या गोष्टीचं? एकतर राक्षस हिरण्यकश्यपूचा वध केला, आणि त्यावर ते आणखी सांगतात की प्रल्हादाच्या हृदयातले जे अनर्थ आहे त्याचं पण हरण केलं, म्हणून तुम्हाला नमस्कार आहे. गजेंद्राचं उदाहरणे, तुम्ही गजेंद्राचा उद्धार केला. आणि त्याच्यानंतर तुभ्यम बलो बली विधी नमा, तुम्ही बली महाराजाचं सगळं हरण केलं, पण त्या हरण करण्याच्या बदल्यामध्ये तुम्ही स्वतः सेवक म्हणून स्वतः लोकांमध्ये निवास करू लागले. अशा पुरुषोत्तमाला मी काय करतो? नमन करतो. आणि मग पुढे ते त्याची व्याख्या करता या श्लोकाची. द्रौपदी चिरण संत कारणे हरे नमा, तुम्ही द्रौपदीला जेव्हा असंच सभामध्ये तिचं वस्त्र हरण होत होतं तर तुम्ही काय केली? तिची लज्जा रक्षण केली. असे हरे पते तुम्हाला नमस्कार आहे. आणि पुढे ते म्हणतात पांडवाच्या तिथं गर अग्नी असं सभा आहे पांडवा साहीने, म्हणजे पांडवांना विष पाजण्यात आलं कौरवाच्या वतीनं, त्याच्यातून भगवान कृष्ण रक्षण केलं. अग्नी लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, तुम्ही त्यांचं तिथून रक्षण केलं. असंच सभा या, असं सभामध्ये द्रौपदीचं रक्षण केलं. अशा पांडवाचे तुम्ही काय झाले? सहाय्यक झाले. त्यांचे काय झाले? तुम्ही पालनहार झाले. यादवंद्र तरुण कृते शुक्रदारीन रक्षणे, म्हणजे जे यादव कुळ आहे त्यांचे तुम्ही रक्षण करतो. जेव्हा जेव्हा त्यांना संकट यायचे, समस्या यायच्या, तुम्ही त्यांचं रक्षण करायचे. आणि दुसरं गुरुमाता दुजदिना पुत्रदात्रे नमो नमः, तुम्ही जी गुरुमाताची इच्छा काय? गुरुमाताने सांगितलं की भगवंत माझा पुत्र आणून द्या. जेव्हा सांगेपणूंची जी पत्नी होती, तर तुम्ही गुरुपत्नीच्या आणि गुरुच्या सांगण्यावरून त्यांना पुत्र प्रदान केला. असे तुम्ही काय? तुम्हाला आमचा नमस्कार असो. आणि पुढे ते म्हणतात जरासंध निरोधन धातृ निर्पण मोक्ष कारणे, तुम्ही जरासांचा वध करून त्याला काय केलं? मोक्ष प्राप्त केला. आणि नंतर ते पुढच्या श्लोकामध्ये निर्गण्यस्य उदाहरणे साक्षात सुदाम दैत्य हारणे, तुम्ही राजा नूर्क आहे, तो काय झाला होता? एक सरडा झाला होता, त्याचं तुम्ही रक्षण केलं. आणि त्याबरोबर ते म्हणतात की साक्षात सुदाम दैत्य हरिणे, जे सुदाम आहे त्याला काय केलं? तुम्ही मदत केली. अशा आम्ही काय करतो? तुम्हाला वासुदेव कृष्ण आहे, नमो संकर्षणाय प्रद्युम्न अनुरुद्धाय चक्रव्यूहाय नमो, मी अशा भगवंताला नमस्कार करतो. म्हणून हे गर्ग संहितेमध्ये हे जेव्हा श्लोक म्हटले जात आहे त्या श्लोकाच्या मागे पुढे नाही का त्याचं खूप विस्तृतपणे विश्लेषण केलं जात आहे. तर ह्या ठिकाणी आपण काल द्वारकेचं पाहिलं होतं. तर प्रद्युम्नाचा जन्म झाल्यानंतर भगवंत पुढे त्यांच्या सभेमध्ये जे द्वारका नगरी आहे त्या नगरीमध्ये भगवंत निवास करू लागले. निवास करीत असताना एक दिवस एक सत्रजित नावाचा राजा, तो आपल्या गळ्यामध्ये सामंतिक म्हणून गळ्यात घालून नाही का द्वारकेमध्ये फिरला. जेव्हा द्वारकेच्या नगरवासियांना पाहिलं, द्वारकावासियांना पाहिलं की साक्षात आपल्या द्वारका नगरीमध्ये सूर्यदेवाचं आगमन झाले आणि ते थोडेसे भ्रमित झाले, विचलित झाले आणि सगळे धावत नाही का भगवान कृष्णाकडे गेले. आणि त्यावेळेस भगवान कृष्ण रुक्मिणीसोबत चल्लस खेळत होते.
सल्लस खेळत असताना त्यावेळेस सगळे येऊन सांगतात की भगवंता साक्षात आपल्या द्वारका नगरीमध्ये सूर्यदेव आले, तुम्ही त्यांना भेटा. तर भगवंत म्हटले ते सूर्यदेव नाही तर सत्राजित आहे. आणि तो सत्राजित काय करतो, आपलं ऐश्वर्य दाखवण्यासाठी गळ्यात मणी घालून आपलं ऐश्वर्य सगळ्यांना दाखवत फिरतोय. आणि त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊन तो राजा सत्रजित आहे. तर ह्या जो सत्राजितगड मणी होता तो सामंतिक मणी, त्याने सूर्यदेवाची उपासना करून त्याला तो मणी प्राप्त झाला होता. आणि रोज तो 100 मन नाही का सोनं प्रदान करायचा. आणि त्या मणीची उपासना करण्यासाठी त्याने वेद प्रकांड पंडित ब्राह्मणांना त्याच्या पूजेसाठी नियुक्त केली होती. आणि त्याच्यातून तो सगळ्यांना आपलं जेवढे ऐश्वर्य असेल तो सगळ्यांना दाखवीत फिरायला चालायचा. चालता नंतर भगवंत एक दिवस सत्राजितला म्हटले की जो मणी आहे हे तू दाखवून चालतो सगळ्यांना, पण एक दिवस तुला घातं पण. याच्यापेक्षा तू काय करा, हा मणी नाही का जे उग्रसेन महाराज आहेत त्यांना प्रदान कर. कारण राजाची जेवढी संपत्ती असते ती राजाच्या मालकीची असते. म्हणून तुझ्याकडे जो मणी आहे तो मणी तू काय कर, राजा उग्रसेनला प्रदान कर. त्यावेळेस सत्राजितला त्याच्याबद्दल जो लोभ होता, कशाबद्दल, मण्याबद्दल लोभ होता, त्यांनी त्या भगवान कृष्णाच्या आदेशाचं उल्लंघन केलं आणि दुर्लक्ष केलं. कारण आसक्ती एवढी जात नव्हती. आणि गेल्यानंतर भगवंताला समजून सांगितलं पण सत्राजीनं ऐकलं नाही. न ऐकल्यामुळे एक दिवस सत्राजीचा जो भाऊ होता परुशेन हा गळ्यामध्ये तो मणी घालून नाही का वनामध्ये शिकार करण्यासाठी गेला. आणि शिकार करण्यासाठी गेल्यानंतर ज्या शिकार करतात एका वाघाने एका सिंहाने त्यांच्यावर काय केलं, आक्रमण करून प्रसेनचा वध केला. आणि वध केल्यानंतर जो मणी घेऊन तो सिंह एका गुफेमध्ये गेला. आणि गुफेमध्ये गेल्यानंतर त्याच नेमकं गुफेच्या वेळेस जो जामवंत होता त्या जामवंताने पाहिलं की एका सिंहाकडे हा एक मणी आहे मूल्यवान. तर जामवंताने काय केलं, सिंहाचा वध केला. आणि सिंहाचा वध करून तो मणी आपल्याकडे घेतला आणि आपल्या मुलाला खेळायला दिला. कारण त्याला त्या मण्याशी काही एवढं मूल्यवान वाटलं नाही. त्याने एकच वाटलं की हा काहीतरी चमकीला पदार्थ आहे, कारण त्याने दुर्लक्ष केलं. ते सतत भगवंताच्या रामचंद्राच्या लीलेमध्ये स्मरण असायचं. तर इथं पहिली गोष्ट शिक्षा सांगायची राहिली की प्रसेन किंवा सत्रजित या जगामध्ये धनसंपत्ती ऐश्वर्य दाखवायला जातात, त्याचा दुष्परिणाम खूप भोगायला भेटतो. जसं मला एकदा आपले भक्त आहेत ते एका एक्सप्रेशन हॉटेलमध्ये लग्नाला गेले होते. त्यांच्या मित्राचं लग्न होतं आणि पाथर्डी फाट्यावर त्यांचं क्रशरचं दुकान, आपलं क्रशरचं मोठं व्यवसाय, पोलीस अधिकारी पण येते. त्यांनी प्रत्येक व्यक्तीला म्हणजे प्रत्येक स्त्रीला पैठणी साडी दिली होती आणि प्रत्येक व्यक्तीला रेमंडचा सूट कपडा दिला होता. आणि तिथे कमी कमी 25 प्रकारचे व्यंजन होते, दारू होते, नॉनव्हेज होतं. एवढा त्यानं आवडहवे केला तर त्याच्यामध्ये काही लोक विचार करू लागले की याच्याकडे पैसा असेलच किती, हा सगळ्याला आले त्याला वस्तू प्रदान करतो. तर त्या म्हटलं ह्या जगामध्ये आपण कोणाला शो ऑफ करायला जातो ना त्याचे दुष्परिणाम लोक आपल्याला अप्रिशिएट करण्याच्या ऐवजी आपल्याला ईर्ष्यळूच लोक जास्त भेटतात. कारण की हा एवढा दाखवतो म्हणजे याच्याकडे भरपूर आहे, मग तो कसा काढायचा म्हणजे त्यांचं डोकं चालतं. जसं आमच्या मंदिरामध्ये एक माझ्या वृत्तीचे परिचयाची व्यक्ती, ती नेहमी मंदिरात येते, वेलविषय बऱ्यापैकी 7-8 वर्षापासून जेव्हा ते येतात ते आल्यानंतर जेव्हा ते 5 अंगठ्या घालतात, इकडे 2 आणि 5, प्रभूजी हरे कृष्ण, काय चाललंय प्रभूजी, काय बरं आहे का, आपल्याला चांगलं आहे भगवंताच्या कृपेनं, आपल्याला काही गरज नाही. सारखा मला तो असे बोटं दाखवत होतो, 5 अंगठ्या सोन्याच्या घातलेल्या 5 आणि हातात कडं हे ते. म्हटलं अरे मला कशाला मनात मी त्याला काहीच बोलणार, कारण त्याला मला नाही का भक्तीत कसं तरी त्याला खेचायचं होतं. आणि 5-6 वर्ष प्रयत्न करतो, पण दरवेळेस आलं की तुम्हाला असे बोटं दाखवतो, असंच करतो तुम्हाला. अरे मला दिसलंय बाबा तुझ्या सोन्याच्या अंगठ्या, त्याचं नाव नाही सांगणार, पण कधी मंदिरात आले माझ्या शेजारी बसतो, बराबर रविवारी 10:30-11च्या दरम्यान येतो भेटायला. तर ह्या जगामध्ये पाहायला गेलं तर भरपूर लोक दाखवत, पण त्याचा दुष्परिणाम बाहेर खूप होते. म्हणून आपल्याकडे जे काय असेल ते मर्यादित ठेवून नका, सांभाळून ठेवलं पाहिजे, त्याला दाखवायची गरज नाही. बऱ्याच वेळा लोक बघा ना, स्त्रिया नाही का सोनं नाणं घालून बाहेर फिरतात लग्नामध्ये, माझ्या गळ्यात किती तुझ्या गळ्यात किती आहे, पण चोर बरोबर हात मारतात. 2 व्हीलर बसला की हातात चेन आणि लगेच पळाले. तर सांगायचं तात्पर्य की आपल्याकडे जे ऐश्वर्य असेल असू द्या, ते ऐश्वर्य जिथं गरजेचं असेल तिथं करा, जिथं गरजेचं नसेल त्याचे दुष्परिणाम या परशेन किंवा सत्राजी सारखं भोगावं लागतं. म्हणून आपल्याला
हे ग्रंथ आहेत ना, नुसत्या कथा ऐकायच्या नाही, त्या कथेतून आपल्याला शिकायचं आहे. भागवत कथा ज्या होतात, रामायण कथा होतात, ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे, काय शिकलं पाहिजे, आपल्या कोणत्या चुका नको व्हायला म्हणून आपल्याला ह्या कथा केल्या जातात. बऱ्याच वेळा काही लोकांना वाटतं की कथा ऐकल्या बाबा झालं, पण काय कथा ऐकल्यानंतर मी काय शिकलो, हे आपल्याला कथेतून शिकायचं आहे. तर त्याच प्रकारे जेव्हा पर्शियननं त्याचा वध केला आणि वध केल्यानंतर ही बातमी सत्राजितला कळते आणि सत्राजितला कळल्यानंतर सत्राजित काय करतो, न विचार करता डायरेक्ट सांगतो की हे जे मणी होता भगवान कृष्णाने मागितला होता आणि कदाचित माझ्या भावाचा वध हे भगवान कृष्णाने केलाय आणि तो मणी कृष्णानं चोरून नेला. त्याने काय केलं, सत्राजितानं डायरेक्ट भगवान कृष्णावर आरोप केला आणि आरोप केल्यानंतर ही वार्ता भगवान कृष्णाच्या कानावर पोहोचते. तर भगवान कृष्ण म्हटले की आता तर मोठा कलंक लागलेला आहे, याच्यातून आपण काय केलं पाहिजे, याला आपल्याला स्वतःला नाही का शुद्ध करून दाखवलं किंवा आपल्याला नाही का प्रूफ करून दाखवलं. काय करायचं, तर काही द्वारकावासियांना घेऊन नाही का ते कुठे गेले, ज्या ठिकाणी प्रसेनचा वध झाला त्या ठिकाणी गेले होते. तिथं पाहिलं तर प्रसेनचा मृतदेह तिथंच आहे. काही अंतरावर एका सिंहाचा देह पडला होता आणि मग तिथं माग करत नाही काय जामून गुफेमध्ये जातात. तर इथं पहिली दुसरी शिक्षा काय की या जगामध्ये कोणाला कधी केव्हा कलंक लागेल काहीच गॅरंटी नाही. भगवान कृष्ण सुद्धा सुटले नाही. लोक म्हणतात ना, लोक काय मानतात, म्हणजे भगवान कृष्णाला सुद्धा काही न करता कलंक लागतो. तर आपण सर्वसाधारण लोक म्हणतात ना, प्रभूजी आम्ही सगळ्यांशी यावर करतो तरी आमच्यावर खोटे नको आरोप केले जातात. अरे बा, भगवंत रामचंद्र सीतामाई सुटली नाही, त्यांच्यावर कोण आरोप केला, एका धोब्याने केला, त्याची काही पात्रता नव्हती. साक्षात जी भगवंताची लक्ष्मी देवी आहे तिला तिच्यावर आरोप केला, कृष्णावर आरोप केला. भगवंत स्वतः सुटले नाही तर आपण सर्वसाधारण मनुष्य कसं काय सुटतो. पण त्यासाठी आपण जर स्वतःला प्रामाणिक असो, स्वतःशी निष्ठावान असेल तर जगाचा नाही का विचार नाही करायचा. जग काय म्हणतो हे महत्वाचं नाही, कारण जो कोणी काही बोलतोय तो बोलण्याच्या पहिले त्याने काय त्याची पात्रता आहे, त्याचं योगदान माझ्या जीवनात काय आहे, तर त्याला किंमत द्या. कोणी काहीच करत नाही, नुसतं फुकट उपदेश देतं किंवा फुकट नाही का तुम्हाला ज्ञान पाजवत असं, त्याला कधीच किंमत नका देऊ. कोण आपल्या जीवनात काय योगदान देते त्याला तेव्हा किंमत द्या. कोणी वाईट बोललं याची पात्रता काय समाजामध्ये, तर त्यावेळेस त्याचं पाहिलं पाहिजे. आणि दुसरं सगळ्यात ध्यानात ठेवायचं, काही गोष्टी निग्लेक्ट करीत चालेल. प्रत्येक वेळाने का आपल्याला प्रूफ करायची गरज नाही. काही लोक छोट्या गोष्टीला प्रूफ करून माझ्यासोबत असं झालं, त्याच्यासोबत त्यानं असंच केलं. अरे काय गरज आहे, भगवंताला माहित आहे, गुरुला माहित आहे. ते तुम्ही त्यांच्याशी निष्ठावान आहात ना, तर त्यांच्याशी निष्ठावान असल्यानंतर जगाला प्रूफ करण्याची गरज नाही. कारण जग नाही का तुम्हाला घोड्या बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही. जसं एकदा शिवपुराणातली कथा आहे. एकदा शिव आणि पार्वतीचा संवाद होता आणि शिवजी म्हटले की ह्या जगामध्ये काही केलं तर लोक नाव भेट ठेवतात. तर पार्वती म्हणली असं कसं काय शक्य आहे, म्हणे नाही असं होऊ शकत नाही. ते म्हणले चल परीक्षा करायला. तर काय केलं, शिव आणि पार्वती निघाले. जात असताना ज्या गावातून नंदीवर नाही का शिवजी बसले आणि पार्वती पायी चालत होती साध्या एका वेशामध्ये, आणि त्या पहिल्यावर बसून नाही का त्यांनी गाव पार केलं. लोक काय म्हटले, काय मूर्ख माणूस, बायकोला पायी चालवतो आणि स्वतः बैलावर बसलाय, याला काही कळतं का. आणि शिव पार्वतीनं ऐकलं. बऱ्याच गावानं बायकोला खाली पायी चालवतो आणि स्वतःवरती बसलाय. दुसऱ्या गावामध्ये काय केलं, पार्वतीला वरती बैलावर बसवलं आणि महादेव नाही का खाली पायी चालायला लागले. लोक दुसऱ्या गावातले म्हणले हा काय बायकोचा बैल झाला, बायकोला वरती बसवलं आणि हा पायी चालायला लागला. तर शिव आणि पार्वतीने ते पाहिलं आणि मग तिसऱ्या गावात गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की दोघं जणी बसले त्या बैलावर. लोक म्हणले काय निर्दयी होय नवरा बायको, बैलाचा जीव घ्यात चाललेत. आणि मग चौथ्या गावात गेल्यानंतर बैलाला रिकामा सोडला, हे पाय चालले. लोक म्हणले यांना अक्कलच नाही, बैल रिकामा चालला नाही, पाय चालले. मग जगायचं कसं, बसावा तरी प्रॉब्लेम, नाही बसावा तरी प्रॉब्लेम, दोघं बसले तरी प्रॉब्लेम, रिकामा चालले तरी प्रॉब्लेम. जगायचं कसं, जगायचं कसं हा सगळ्यात महत्वाची विषय. तर शिव आणि पार्वतीने सांगितलं की जगामध्ये तुम्हाला कुठं ना कुठं कोणी ना कोणी काही बोलणार आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांना सोडत चाला. तर त्याच प्रकारे जेव्हा भगवान कृष्ण स्वतः गेले
आणि म्हटले की हा कलंक आपण नाही का साफ केला पाहिजे किंवा धुतला पाहिजे, आपल्यावर विनाकारण हा कलंक लागलेला आहे. म्हणून भगवंत प्रसन्न जिथं मारला सिंह गेला तर जांबवन गुफेच्या शेजारी आपलं दारासमोर गेले आणि सगळ्या द्वारकावाशांना म्हटलं की नगरवाशांना म्हटले तुम्ही तर वाट बघा, मी आतमध्ये जाऊन येतो. जसे भगवान कृष्ण आतमध्ये जातात तिथे जाऊन एक छोटासा मुलगा त्या मण्याशी खेळत राहतो आणि मण्याशी खेळत असताना तो जेव्हा भगवान कृष्ण त्या मण्याच्या मुलाजवळ जाताना मणी घेण्याचा प्रयत्न करतात, तो मुलगा चिरकून उठून जातो आणि पळायला एकदम पळत सुटतो आतमध्ये. त्यावेळेस त्याचा आवाज ऐकून जांबवंत स्वतः येतात आणि बघतात की अरे आपल्या गुफेमध्ये कोणतरी प्रवेश केलेला आहे. कोणी केलाय? हा कोणतरी साधारण व्यक्ती आहे. त्यावेळेस भगवान कृष्ण त्याला म्हणतात की हा मणी मला द्या. जांबवंत म्हटले नाही आणि मग त्याच्यामध्ये दोघांमध्ये घनघोर युद्ध होते आणि हे युद्ध किती दिवस चालतं? 28 दिवस. 28 दिवसामध्ये त्याच्यामध्ये वृक्षांची एकमेकाला फेकून मारणे, दगड मारणे आणि असं घनघोर युद्ध होतं. आणि 28 दिवसानंतर जांबवंत विचार करतात की रामचंद्राच्या लीलेमध्ये मी एवढे पराजित केलं, मला कोणी पराजित करू शकलं नाही. पण इथे कृष्ण लीले आपलं ह्या याच्यामध्ये हे कोणी साधारण व्यक्ती नाही माझ्याशी युद्ध करणारा, हा कोणीतरी विष्णूच असावा. आणि डायरेक्ट जांबवंत त्यांना साष्टांग दंडवत करतात, प्रणाम करतात आणि म्हणतात तुम्ही कोण आहात? त्यावेळेस स्वतः भगवान कृष्ण आपला स्वतःचा परिचय देतात की म्हणतात वसुदेवाचा पुत्र वासुदेव आहे आणि माझी आई देवकी आणि माझे बंधू बलरामजी आहेत. आणि मग स्वतःचा परिचय दिल्यानंतर जांबवंत म्हणतात आचार्य टीकेमध्ये वर्णन करतात की भगवंताने जांबवंतासाठी स्वतः रामचंद्राचा अवतार दाखवला तिथे. का दाखवला? की त्यांना विश्वास भेटावा की मी ज्याच्याशी तुम्ही युद्ध केले त्यांना दर्शन. कारण की जांबवंत नेहमी वाटायचं की भगवान रामचंद्र तर साकेत धाममध्ये गेले, पुन्हा मला त्यांचं दर्शन भेटेल का? ते दर्शन ती लालसा कधीतरी घेऊन नका त्या गुफेमध्ये राहत होते. आणि जांबवंत कोणत्या युगातले होते? त्रेक. आणि कृष्ण कोण्या युगात आले? म्हणजे एवढ्या युगापर्यंत ती वाट बघत बसली ती भगवंताच्या दर्शनाची. आणि म्हणून भगवंताने स्वतः त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी रामचंद्र स्वरूपाचं दर्शन दिलं. दिल्यानंतर जांबवंत एवढे प्रसन्न झाले, भगवंताला सुंदर सुंदर प्रार्थना केलाय आणि ते म्हणतात की भगवंता तुम्ही हे सगळ्या जगाचे कर्ता करवितात, तुम्ही सृष्टीचे पालन आहात, तुमच्यापासून सर्व काही निर्माण झालेले आहे आणि हे सगळं तुमच्या लीलेचा एक भाग आहे. म्हणून भगवंता मला जर काही द्यायचं असेल तर एकच द्या की तुमचं नेहमी रूप माझ्या चित्तामध्ये सामील व्हावं, अखंडपणे मी ज्या ज्या ठिकाणी सदा सर्वत्र तुमचं स्मरण व्हावं, तुमच्या रूपाचं दर्शन व्हावं, एवढीच माझी कामना आहे. आणि अतिशय सुंदर सुंदर जांबवंत प्रार्थना केल्यानंतर ते म्हणतात की हा मणी मी तुम्हाला देतो, पण मण्याबरोबर माझी जी कन्या आहे जांबवंती हिचा पण तुम्ही काय करा, पाणी ग्रहण करा. आणि मग भगवंताला जांबवंत तो मणी प्रदान करतात आणि आपली सुंदर सुशील सौंदर्यवान गुणवान अशी कन्या जांबवंती कोणाला जांबवंत जे आहे ती जांबवंतीला भगवान कृष्णाच्या स्वाधीन करतात, त्याचं पाणी गरम करतात. आणि मग भगवंत 12 दिवस इथे जे नगरवासी होते 12 दिवसानंतर इकडे आले होते द्वारकेमध्ये आणि ते अंबिकेची उपासना करू लागले. चंद्रभागा जी देवी आहे, कोणाची? साक्षात दुर्गा देवीचा अवतार आहे चंद्रभागा. 2 चंद्रभागा आहेत. एक चंद्रभागा म्हणजे आपली पंढरपूरची चंद्रभागा वेगळी आणि ही चंद्रभागा आहे तर ते इथं अंबिकेला चंद्रभागा म्हणतात. तर अशा वेळेला मग ते अंबिकेची उपासना की भगवान कृष्ण बऱ्याच दिवस झाले आले नाही, आम्ही जे काही दान तप केलं असेल ते तुम्ही काय करा, आमच्या कृष्णाला वापस करा. म्हणून इथं आणखीन एक शिक्षा आपल्याला घेण्यासारखी, जेव्हा कधी आपण देवी देवताच्या उपासनेकडे जातो, देवदेवच्या मंदिरामध्ये जातो तर एकच प्रार्थना केली. आपल्याला कोण्या मंदिरात जायला रोखवलं जात नाही, तिथं जायचं पण प्रार्थना एकच करायची की मला भगवान कृष्ण प्रदान करा, जसं या नगरवासियांनी केलं होतं आणि रुक्मिणीने पण केलं होतं. आणि मग भगवंत जांबवंती आणि त्या सामंतक मण्याला घेऊन नाही का द्वारका नगरीमध्ये येतात. द्वारका नगरीमध्ये आल्यानंतर नगरवासीने अतिशय त्यांचा स्वागत सत्कार केला, आदर सत्कार केला आणि भगवान कृष्णाची एक सुंदर पत्नी म्हणून तिचं बी स्वागत सत्कार करण्यात आला. आणि तिचं स्वागत करण्यासाठी साक्षात लक्ष्मी रुक्मिणी देवी त्यांचं स्वागत करून आतमध्ये आल्यानंतर भगवान कृष्णाने तो मणी उग्रसेन महाराजांचा स्वाधीन केला आणि त्याचबरोबर त्यांनी निरोप कोणाला पाठवला? सत्राजितला बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर सांगितलं उग्रसेन महाराजांच्या आणि सगळ्यांच्या समक्ष हा तुझा मणी तुला दे, हे घेऊन टाक. तुझा मणी मी घेतला नव्हता तर तुझा मणी तुझ्या भावाचे जे झालेलं वृत्तांत आहे ते भगवान कृष्णाने काय केला?
त्यांना वर्णन करून सांगितलं. वर्णन करून सांगितल्यानंतर इकडे सत्राजितला अतिशय थोडंसं काय झालं, ग्लानी झाली, पश्चाताप झाला. आणि पश्चाताप झाल्यानंतर विचार केला की मी विनाकारण भगवान कृष्णावर नाही का आरोप केले, आणि आरोप केल्यानंतर याच्यातून आता माझी काही मुक्तता होणार नाही. भगवान कृष्ण कशा प्रकारे मुक्त माझ्यावर प्रसन्न होतील, असा कोणता मार्ग आहे की त्यांना मी प्रसन्न करू शकेल? कारण वासुदेव असे सहजासहजी प्रसन्न होणार नाही. बाकी अशी कोणती गोष्ट नाही मी त्यांना देऊन प्रसन्न करू शकेल. तर काय असेल तर माझी जी सुंदर कन्या आहे सत्यभामा आणि हिमालय जो मणी आहे ते मी भगवान कृष्णाला प्रदान करतो. तर इथं आपल्याला आणखीन एक शिक्षा आहे की जेव्हा कधी आपल्याकडून चुका झाल्या, कोणाला बोलता न कळत कसं तरी, तर ज्याचं हृदय हे असतं ना, नरम असतं किंवा साधं सॉफ्ट असतंय, तो पश्चाताप करतो, अरे माझ्याकडून बोलल्या गेलं दुःख झालं. ज्याचं हृदय कठोर असतं त्याला कधीच पश्चाताप होत नाही, कारण तो नेहमी चुका करीत राहतो आणि त्या चुकाला प्रूव्ह करण्यासाठी आणखीन चुका करीत राहतो. कारण जो कठोर झालेला व्यक्ती असतो ना, तो चुका करीत जातो. पण जो साध्या सरळ हृदयाचा व्यक्ती असतो त्या छोट्या छोट्या चुकातून तो पश्चाताप करतो आणि पुन्हा प्रयत्न करतो की माझ्याकडून भविष्यामध्ये असं चुका नको व्हायला, माझ्या बोलण्यातून, माझ्या वागण्यातून, माझ्या व्यवहारातून, माझ्या कृतीतून असं कोणत्याही गोष्ट नको व्हायला. म्हणून भगवत प्राप्तीसाठी एकमेव मार्ग आहे की आपल्या जीवनात ज्या काही चुका झाल्या भक्तीच्या येण्याच्या पहिले, तर भगवंताकडे जाऊन पश्चाताप केला पाहिजे. भगवंता कळत न कळत जाणून बुजून मी काही चुका केल्या, मला माहीत नव्हतं, मी अज्ञानाच्या पोटी केल्या, पण भगवंता तुम्ही काय करा, माझ्या चुकाला माफ करा. तर तुमच्याशिवाय दुसरा कोणी कृपाळू दयाळू नाही, तुम्ही सगळ्यात क्षमासुल असलेले रूप, मूर्तिमान स्वरूप तुम्हीच आहात. तर हे आपल्या जसं परीक्षित महाराजांना, याचं उदाहरण कोण आहे, परीक्षित महाराजांना काय केलं, तो सर्प घेतला आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला. गळ्यात टाकल्यानंतर जेव्हा ते हस्तिनापूरला वापस येत होते त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये पश्चाताप आला, अरे मी आतापर्यंत असं माझ्याकडून कधीच कृत्य घडलं नाही, असं कृत्य घडलं कसं काय, आणि याचा दंड मला भेटला पाहिजे. काय दंड भेटला पाहिजे? माझं सगळं ऐश्वर गेलं तरी चालेल, माझे परिवार नष्ट तरी झालं चालेल, पण याचा दंड मला भेटला पाहिजे. कारण का याच्या पुढे माझे कोणते चुका होता कामा नये, अशी भावना त्यांच्यात होती. आणि त्यांना दुसरं कोणी भीती नव्हती, एकच भीती होती, माझ्याकडून वैष्णवांच्या प्रती अपराध झाला, ब्राह्मणांच्या प्रती अपराध झालेला आहे. म्हणून भगवंताला ते प्रार्थना करीत होते की भगवंता याच्यात मला जे दंड भेटायचे ते भेटू द्या. म्हणून पश्चाताप केला. म्हणून सुखदेव गोस्वामी सारखे व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये आले आणि त्यांना भागवत कथा केली. जे लोक पश्चाताप करत नाही ना, तर भगवंत त्यांच्या जीवनात कोणाला पाठवत नाही, ते चुकावर चुका करत राहतात. म्हणून जे भक्तीचं मार्गावर आहेत आणि भक्तीच्या खरं प्रगती पथावर आहेत ते नेहमी पश्चाताप भावनामध्ये असतात आणि होतात माणसाकडून. आपल्याला भक्तीमध्ये आल्यानंतर चुका होतात, पण काय नाही, भगवंताच्या वैष्णवांच्या प्रती आपण नेहमी सावधान राहून नाही का त्याची व्यवहार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, होत राहतात. तर अशा वेळेस जेव्हा इथे सत्राजित काय करू पश्चाताप करू ना, त्या अग्नीमध्ये दग्ध होत असताना म्हणलं एकच मार्ग आहे, माझी जी कन्या आहे सत्यभामाईला काय केलं पाहिजे, समर्पित. आणि तो मणी घेऊन, सामंतक मणी घेऊन आणि सत्यभामाला घेऊन नाही का भगवान कृष्णाला स्वाधीन केलं. जसं स्वाधीन केल्यानंतर भगवान कृष्णाने सत्यभामाचा तर स्वीकार केला आणि सत्यभामाचा स्वीकार केल्याने सत्यभामा अतिशय सुंदर होती, सौंदर्यवान होते. आणि याच्या पहिले भरपूर जणांना त्याने ऑफर पण दिली होती, कोणा सत्राजितनं, की कोणाचे शतध्वनाशी, अक्रूरजीशी, कृतवर्माशी दिली होती. यांना पण वाटायचं की सत्यभामाशी माझा विवाह, आणि त्याचा दुष्परिणाम पुढे काय होता त्याचं वर्णन आहे. तर दिल्यानंतर भगवान कृष्ण म्हटले मी तुझ्या कन्याचा स्वीकार करतो, पण हे मनी मला नकोय, तुझ्याकडे ठेव. आणि तू काय कर, तुझ्याकडे जे काही मनी धान्य रोजचं सोनं निघतंय 100 मन, तर तू काय कर, दान धर्म करीत राहून तुझे यज्ञ कार्य नाही का चालू दे, मला ते नकोय. आणि असं झाल्यानंतर त्याच वेळेस लग्न झाल्यानंतर भगवान कृष्णाला एक वार्ता कळते. काय वार्ता कळते? इकडे लाक्षागृहामध्ये पांडव म्हणजे हस्तिनापूरमध्ये लाक्षागृहामध्ये कुंती महाराणी 5 पांडव जळून भस्मसात झाले. जेव्हा ही बातमी कृष्ण बलरामला कळते तेव्हाच भगवंत स्वतः कृष्ण बलराम इथून हस्तिनापूर दिल्लीला जातात आणि दिल्लीला गेल्यानंतर त्या हस्तिनापूरच्या राज्यामध्ये नेहमी शोककुळ वातावरण पसरलेलं असतं. तिथं भीष्मदेव, कृपाचार्य, द्रोणाचार्य, अक्रूरजी, बाकीच्या सगळ्यांना गांधारीला भेटतात. धृतराष्ट्राला भेटत नाही, गांधारीला भेटतात. कारण गांधारी हे पक्षपातीच्या मनामध्ये एकदाच ईर्ष्या आली होती. कधी?
जेव्हा युधिष्ठिरचा जन्म झाल्यानंतर तिच्या मनामध्ये ईर्ष्या आली, पण त्याच्यानंतर ती पांडवाच्या प्रती नेहमी निपक्ष भावाने व्यवहार करायची. ती कौरवात आणि पांडवात कधी तिने भेदभाव नाही केला. भेदभाव कोणी केला? धृतराष्ट्राने केला होता. तर गेल्यानंतर भगवान कृष्णाने सांत्वना दिली. एक मनुष्य रूपामध्ये कसं सांत्वना केली पाहिजे तसं भगवान कृष्णाने सांत्वना केली. आणि सांत्वना केल्यानंतर भगवंताला माहित होतं कृष्ण पांडवांचं काहीच होऊ शकलं नाही. असे सांत्वना केल्यानंतर तिथे बराच वेळ गेल्यानंतर इकडे द्वारकेमध्ये काय झालं, जो अक्रूर जे होते आणि कृतवर्मा होते ते शतधन्वा होता ना, त्याला जाऊन फितवलंय. याने काय फितवलं? अरे शत्राजितानं तुझ्याशी लग्न ठरवलं होतं, कोणाशी? सत्यभामाशी. पण त्याने तर जावई कृष्णाला केलं, तुला न देता काय केलं? कृष्णाला कन्या देऊन टाकली. आणि दुसरं तुला जे मनी पाहिजे तो मनी सुद्धा तुला भेटला नाही. तर अशा वेळेस तू काय कर? त्याचा बदला घे. मग बदला घेण्यासाठी याने काय केलं? अक्रूरजी आणि कृतवर्माच्या सांगण्यावरून शतधन्वाने काय केलं? ज्या ठिकाणी रात्री सत्राजित झोपला होता याने तलवार घेऊन काय केलं? सत्राजिताचा वध केला. आणि वध केल्यानंतर तो मनी हस्तगत केला. आणि मनी हस्तगत केल्यानंतर इकडे जेव्हा ही वार्ता कळते द्वारकानगरीमध्ये की सत्राजिताचा वध झाला त्यावेळेस सत्यभामाला अतिशय दुःख होत आहे. आणि त्या दुःखाला सांत्वना करण्यासाठी सत्यभामा इथून पुढे जाते द्वारकेला, आपल्या हस्तिनापूरला जाते. हस्तिनापूरला गेल्यानंतर भगवान कृष्णाने बलरामाला ही वार्ता सांगतात आणि भगवान कृष्ण पण शोक करतात की अरे रे सासरा वारला. आणि त्यांचा विलाप करून सत्यभामाला सांत्वना करतात. त्यावेळेस सत्यभामाने काय केलं? आपल्या वडिलाचा देह तेलामध्ये बुडवून ठेवलेला होता. तर आल्यानंतर भगवान कृष्ण स्वतः सत्यभामाला, कृष्ण बलराम सत्यभामाला घेऊन नाही का द्वारका नगरीत येतात. आणि द्वारका नगरीमध्ये आल्यानंतर सत्यभामाच्या सोबत राहून त्यांनी अंतिम संस्कार करतात सत्राजिताचा. आणि सत्राजिताचा अंतिम संस्कार केल्यानंतर ते याचा वध कोण केला? शतधन्वाचा. जेव्हा शतधन्वाला कळतं की भगवान कृष्ण आलेले आहेत आणि आता ते मला वध केल्याशिवाय सोडणार नाही, तर त्यावेळेस तो आपल्या रथाला नाही का रथ जोडतो आणि कुठे घेऊन जातो? जी मैथिल नगरी म्हणजे नेपाळ साईडला पळायला लागतो. आणि 700 किलोमीटर नाही का त्याचा रथ पळतो. आणि भगवान कृष्ण त्याचा पाठलाग करीत राहतात. कृष्ण बलराम स्वतः दोघं पाठलाग करतात. आणि 700 किलोमीटर गेल्यानंतर त्याचे घोडे मरून जातात. आणि मरून गेल्यानंतर जो शतधन्वा होता तो शतधन्वा नाही का पुन्हा पळत सुटला होता. तर भगवान कृष्ण रथ साईडला ठेवून स्वतः सुटले आणि भगवान सुदर्शन चक्राने काय केलं? शतधन्वाचा वध करण्यात आला होता. तर त्याच्या पहिले एक प्रसंग सांगायचा विसरून गेलो मी, की शतधन्वाला जेव्हा कळालं ते अक्रूरजीकडे गेले. अक्रूरजी मला तुम्ही वाचवा. तर अक्रूरजी म्हटले की मी भगवान कृष्णाशी कधी दुश्मनी घेऊ शकत नाही. मोठमोठे योद्धा त्यांच्या समोर पराजित झाले तर मी काय? तू काय कर? दुसरा मार्ग. म्हणून पुन्हा कृतवर्माकडे गेला. तो कृतवर्मा पण मी पण नाही घेणार, तू नाही का दुसरा काहीतरी मार्ग शोध. तर त्याच्या पहिले सत्राजिताने काय केलं? तो मनी अक्रूरजीकडे देऊन टाकला होता आणि शतधन्वा तिकडे गेला होता. तर इथे एक शिक्षा आहे की आपण ज्याच्या सांगण्यावर नाही का बायकावून नाही का वाहून जातो कधी कधी, आणि त्याचं ऐकल्यानंतर काही कृत्य घडलं त्याच्याकडे पुन्हा जाताना ते लोक तुम्हाला कधीच फिरकू देणार नाही. त्या कथेतून आपण शिकू. म्हणून नेहमी ध्यानात ठेवा, कोणावर जास्त अपेक्षेचं वजन ठेवू नका. तुम्ही ज्यांच्याकडे खूप अपेक्षा करताय की मी याच्यासाठी भरपूर केलंय आणि हे माझ्या अपेक्षा पूर्ण करेल, असं कधीच होऊ शकत नाही. जेवढी अपेक्षा ठेवता तेवढं तुम्हाला दुःख होईल. म्हणून कार्य करताना आपण कोणामध्ये काय इन्व्हेस्टमेंट करतो ना, तर ते इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तिथं सोडून द्या अपेक्षा म्हणून. जर अपेक्षा पूर्ण नाही झालं तर सगळ्यात जास्त दुःख त्या व्यक्तीलाच होते. असं होतंय का? हां, तुम्ही मुला कोण, पत्नी कोण, नवऱ्या कोण, आई वडील, सासू सासरे, मित्र परिवार, मैत्रिणी यांच्याशी अपेक्षा ठेवतात. खूप अपेक्षा, पण ते दुःख होऊन जाते. त्यामुळे जे कार्य करायचं सोडून द्यायचं. हां, काय म्हणतात, अच्छा कार्य कर और दर्या में डाल, म्हणजे जे काम करा आणि दर्यामध्ये टाकून द्या. अपेक्षा नका ठेवू, नाही तर दुःख होतं. आणि कधी कधी टायमावर कोणी मदतीला येत नाही, ध्यानात ठेवा. ज्याची पण तुम्ही अपेक्षा करतात ते सुद्धा लोक तुम्हाला कधी थड देऊ शकतात. म्हणून जास्त अपेक्षा नका ठेवू. जेवढी तुमची कॅपॅसिटी, तुम्हाला काय करता येईल तेवढं तुम्ही फोकस करा. आणि अक्रोजीनं आणि कृतवर्माने नाही का त्याला सरळ सांगितलं तू जा. आणि मनी गेल्यानंतर भगवान कृष्णाने काय केलं? आपलं सुदर्शन चक्राने काय केलं? इथे शतधन्वाचा वध केला. आणि वध केल्यानंतर बघितलं की त्याच्या कुठेही त्याला नाही का तो सामंतक मनी नाही. तर त्यावेळेस बलरामीला राग येतो आणि तू म्हणतात की तू जा आणि तो मनी शोध. मी इथं मैथिली नगरी आहे, जो काही देश आहे
त्या ठिकाणी थांबतो आणि तो चांगला माझा मित्र आहे. बलरामजी तिथे 7 वर्ष राहिले आणि त्या 7 वर्षामध्ये बलरामजीने काय केलं, दुर्योधनाला गद्याचं युद्ध शिक्षण प्रशिक्षण तिथे त्याने दिलं 7 वर्षामध्ये. भगवान कृष्ण इकडे आल्यानंतर द्वारका नगरीमध्ये थोडा चिंताग्रस्त झाले. आता सत्यभामाला सांगायचं कसं, तो मनी गेला कुठे, काय करायचं काय नाही. तर त्यावेळेस त्यांना वार्ता कळते की जो अक्रूर जे होते ते आपल्या आजोबाला काशीला पळून गेलेले तो मनी घेऊन. आणि त्या ठिकाणी सोन्याच्या एका आसनावर बसून मोठमोठी यज्ञ करतायत, दान धर्म करतायत आणि रोजचे रोज त्यांना सोनं मनभर सोनं भेटतंय, त्या सोन्याचं वितरण करतात. त्यावेळेस भगवान कृष्णाला ही वार्ता कळते की हा जो मनी आहे, सामंतक मनी आहे, तो मनी कोण घेऊन गेलेले, अक्रूरजी घेऊन गेलेले. आणि इकडे द्वारका नगरीमध्ये आपशकून यायला लागले. काय आपशकून आले की सगळीकडे आपशकून दिसू लागले. तर सगळे द्वारकावर अशी विचार करू लागले की अक्रूरजी गेल्यामुळे आपल्या द्वारका नगरीमध्ये काय झाले, अपशकून वाढत चालले. त्यांना हे माहीत नव्हतं की साक्षात भगवान कृष्ण ज्या ठिकाणी असतात तिथं अपशकून काही होऊ शकत नाही, पण लोकांना नाही का ते भ्रमित अवस्थेत होते. तर अशा वेळेस भगवान कृष्णाने काय केलं, आपल्या एका दूताला पाठवून अक्रूरजीला बोलवून घेतलं. आणि अक्रूरजीला बोलवून घेतल्यानंतर अक्रूरजीला विचारलं तुम्हाला काय पाहिजे. तर अक्रूरजी अतिशय लज्जित झाले आणि लज्जित झाल्यानंतर ते भगवान कृष्ण म्हणतात की तुम्ही काय करा, हा मनी जो आजोबाचं धन प्रॉपर्टी असते ती नातवावर त्याचा हक्क असतो, जावायचा पण नसतो. 17 त्याला कोणी मुलगा नव्हता, पण जी सत्यभामा होती तिचा मुलगा तेव्हा सत्यभामा गर्भवती होती. तर तुम्ही काय करा, हा मनी त्याला प्रदान करा. तर त्यावेळेस तो मनी दिल्यानंतर भगवंत म्हटलं नाही, तुम्ही चांगले कार्य करताय, तुम्ही काय करा, हा मनी तुमच्याकडेच राहू द्या, तुम्ही काय करा आणखी यज्ञ दान धर्म करीत राहा. आणि त्यावेळेस अक्रूरजी घेताना अक्रूरजीला एवढी लज्जत वाटला. तर आचार्य विचार करतात कृतवर्मासारखे अक्रूरसारखे भगवंताचे महान भक्त होते, तरी यांच्याकडून अशा कृष्णाबद्दल विरुद्ध फितुण्याचं कारण काय होतं, याचं कारण काय होतं. असं का केलं की अक्रूरसारखे महान भक्त सुद्धा धनाच्या लोभापायी, एवढे शुद्ध भक्त धनाच्या लोभापायी आकर्षित होऊन पतन होऊ शकतं. तर जीव गोस्वामी म्हणतात, 2 कारण देतात, विश्वनाथ ठाकूर आणि जीव गोस्वामी. तर जीव गोस्वामी सांगत होते की अक्रूरजीने आणि कृतवर्माने नेहमी कंसाचा संघ घेतला. त्या कंसाच्या संघामुळे दुष्परिणामामुळे संघामुळे त्यांच्या मनामध्ये लालसा निर्माण झाली होती. तर त्यावेळेस जीव गोस्वामी पाद वर्णन करतात, जरी तुम्ही शुद्ध भक्त असेल अक्रूरजी सारखे, पण वाईट संघामध्ये तुमच्या चेतनेवर लगेच फरक पडू शकतो, जर अक्रूरजीच्या आणि कृतवर्माच्या याच्यात पडलेला आहे. तर त्यांच्या जीवनात पडू शकतो. तर आपण साधारण व्यक्ती भक्ती करण्याचा प्रयत्न करतोय, तर आपण भौतिक जगामध्ये लोकांशी राहतोय, तर आपला त्यांच्यावर किती प्रभाव पडू शकतो हे आपल्याला किती काळजीपूर्वक राहणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या इस्कॉनमध्ये हरिकृष्ण संघामध्ये आपल्याला सत्संगाचं महत्त्व का सांगतात, एवढं महत्त्व, त्याचं एकच कारण आहे की भौतिक संघामध्ये राहताना तुमच्या चेतनेमध्ये लगेच खाली पतन व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून सतत भक्ताच्या संघामध्ये राहिलं पाहिजे. श्रीमान शिक्षाष्ट ठाकूर एक सुंदर उदाहरण देतात, ते उदाहरण मला नेहमी आवडतं. जसं झाडू असतो खराटा, जेव्हा एकत्र बांधला जातो तर तो सगळ्या रूममधला कचरा साफ करतो, बरोबर. एकत्र झाडू असलं ना, त्याला काड्याच राहतात ना सगळ्या. आपल्याकडे इथं झाडू म्हणतात, आमच्या मराठवाड्यामध्ये फडा म्हणतात आणि नाशिकला केरसोनी म्हणतात. तो एकत्र बांधला जातला तर सगळा झाडू नाही का, सगळा कचरा साफ केला जातो. पण तो झाडू जेव्हा त्याची दोरी काढली जाते आणि तो विखुरला जातो ना, तर तो घरात कचरा होऊन जातो. तसं भक्त एकत्र राहिलं तर मायादेवच्या प्रत्येक प्रलोभनाला, प्रत्येक अनर्थाला तो एकत्र साफ करू शकतो. पण ते जेव्हा तो विखुरला जाईल ना, तर त्याच्या जीवनामध्ये सगळीकडे कचराच कचरा होऊ शकतो. म्हणून नेहमी सावध राहिलं पाहिजे. जसं तुम्ही वॉश बेसिनमध्ये प्लेट वॉश करतात रविवारी बुधवारी, तर तिथं कधी तुम्ही पाहिलं का वरती त्यांच्या डोक्याला आसोल आळे असतात. आसोल आळे आहेत का माहिती, भरपूर आसोल आळे असतात आमच्या मंदिरामध्ये सकाळी. तर त्या आसोल आळेचं वैशिष्ट्य काय माहिती का, ते एकूण एकाला लई टोचतात, एकूण एकाला खूप टोचतात. पण त्याच्यामध्ये एक आसोल आळी काढली ना, तर सगळ्या आसोल आळ्या काय वाटतात, तुटून पडून जातात. एकच आसोल आळी काढा, सगळ्या तुटून पडून जातात. तसंच तुम्ही जरी त्या आसोल आळीसारखे एकूण एकाला टोचत असेल, कोणाचा स्वभाव जमत नसेल, कोणाचं वागणं आपल्याला आवडत नसेल, त्याचं बोलणं आपल्याला जमत नसेल, जोपर्यंत एकूण एका सोबत राहायला त्रास होईल, हरकत नाही. पण तुम्ही एकटे राहण्याचा प्रयत्न करताना, संघाच्या बाहेर भक्ती राहण्याचा प्रयत्न करताना, तर आपल्याला नाही का, आपण भक्तीपासून दूर कधी जाऊ,
याची कधीच गॅरंटी नाही. म्हणून जे वनामध्ये हरिण असतात किंवा मोठमोठे जे म्हशी असतात रान म्हशी, तर ते एकत्र झुंडमध्ये चालतात. का बरं झुंडमध्ये चालतात? त्याचं एकमेव कारण की जो वाघ सिंह असताना त्याच्यावर आक्रमण नाही करू शकत, तर वाघ आणि सिंह नेहमी बघतो की हा कळपातून एखादा बाजूला साईडला गेला गवत खाला तर त्याच्यावर ते आक्रमण करतात. पण तो जेव्हा झुंडामध्ये राहील तोपर्यंत तो सेफ आहे, पण झुंडाच्या बाहेर गेला की त्याच्यावर नाही का ते सिंह आणि वाघ आक्रमण करतात. कोले लांडगे कुत्रे पण करू शकतात. त्याच प्रकारे आपण एकत्र भक्ताच्या संगत राहू जेवढं जास्तीत जास्त, तेवढं आपल्याला नाही का हे जे मायादेवीचे मोठमोठे प्रलोभन आहे आपल्याला प्रभावित नाही करणार. पण आपण एकटे राहून भक्ती करण्याचा प्रयत्न करू तर मायादेवी नाही का तुमच्यावर लगेच आक्रमण करू शकते. म्हणून नेहमी भक्ताच्या संघामध्ये राहिलं पाहिजे. कारण चेतना कधी इथून आपल्याला इथं आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, बरोबर, पण इथून खाली येण्यासाठी टाइम लागत नाही. तर त्यासाठी जेव्हा जेव्हा आपल्याला भक्तीमध्ये वाटत असेल नाही अरे माझ्या भक्तीमध्ये मला नाही का थोडीशी माझी गाडी गडबड होतीये, हरकत नाही, तुम्ही भक्ताच्या संघामध्ये या, त्याच्यासोबत भेटा, बसा, कृष्ण कथा ऐका, श्रवण करा. नाही जमलं ते तुम्हाला ते येऊन नुसतं भेटा, प्रभूजी काय चाललंय, माताजी काय चाललंय, कुणाकाची काळजी घ्या. तर हे भक्ताचा संघ तुम्हाला भगवत धामाकडे घेऊन जाऊ शकतो. कारण तुमच्या चेतनाची रक्षा करण्याचं काम भक्त करू शकतात. त्याच प्रकारे इथे जेव्हा अक्रूरचे ते उदाहरण दिलं जाते. आणि दुसरं ईश्वराचे ठाकूर वर्णन करतात की कृतवर्मा आणि अक्रूरच्या मनामध्ये ते कारण त्याला ते हे करत नाहीत. जो गोस्वामी त्या कारण सांगतात, पण ईश्वराच्या ठाकूर काय म्हणतात, त्यांच्या मनामध्ये एक राग होता. कोणाच्या? अक्रूरच्या आणि कृतवर्माचा. काय राग होता? की हा सत्राजिताने धनाच्या लोभापायी भगवान कृष्णावर आरोप केलाय आणि याचा दंड याला भेटला पाहिजे, म्हणून त्याला नाही का त्यांनी फितवलं. असं श्रील जोगोस्वामी आपलं ईश्वर ठाकूर नाही का त्यांच्या टीकेमध्ये वर्णन करतात. तर हे दोन्ही कारण जोगोस्वामीपाद आणि चक्र ईश्वर ठाकूर सुद्धा तिथे ते वर्णन करतात. आणि मग पुढे जेव्हा सत्राजिताच्या नंतर जामवंतीला आपलं सत्यभामाला मुलगा झाला आणि मग ते अक्रूरने तो मनी गेलेला आहे. तर इथे ह्या कथेचं वर्णन केलं जात आहे. जर कोणी सामंतक मनींची कथा ऐकली असेल आणि सत्यभामा भगवान कृष्णाचा एक जर प्रसंग ऐकला तर त्याच्यावर लागलेले सगळे कलंक आरोप नाही का त्याच्यातून तो मुक्त होतो आणि तो एक निर्मळ शुद्ध गंगाच्या जलाप्रमाणे होतो. ह्या कथेची फलश्रुती सुखदेव गोस्वामी वर्णन करतात. गोपाल कृष्ण भगवान जय. सामंतक मनी झाल्यानंतर भगवान कृष्णाच्या 2 राण्या होत्या, जामवंती आणि सत्यभामा. तर सत्यभामाच्या आणि जामवंतीची पार्श्वभूमी गरुड पुराणामध्ये जेव्हा गरुडजीने प्रश्न विचारला होता. काय प्रश्न विचारला की भगवंता जेव्हा तुम्ही कृष्ण अवतार घेतला होता तर त्याच्या प्रमुख 8 राण्या होत्या. त्या प्रमुख 8 राण्या होत्या, त्याच्याशी तुम्ही विवाह का केला? असं कोणतं त्यांच्याकडे गोष्टी योग्यता होती की तुम्ही त्यांना स्वतः पत्नी म्हणून निवडलं? रुक्मिणीचं हरण केलं, जामवंती तुम्हाला भेटली, 17 त्यांना सत्यभामा प्रदान केली आणि बाकीच्या पुन्हा पत्न्या तुम्हाला भेटल्या. याचं कारण काय? त्यावेळेस भगवान विष्णू गरुडजीला सांगतात की आता ऐक, जी जामवंती होती ती मागच्या जन्मामध्ये एक सोमदेवाची कन्या होती आणि ही अतिशय निर्मळ पवित्र होती. हिची एकमेव इच्छा होती की मला माझ्या पती जो व्हावा तो भगवान विष्णूच व्हावा, दुसरं कोणी नको. म्हणून त्यासाठी ती सोमदेवाला म्हणते की मला तुम्ही असा पती द्या की तो भगवान विष्णू असले पाहिजे. तर सोमदेवाला प्रश्न पडला की मी आता माझ्या कन्येला विष्णू कुठून आणून देऊ? तर त्यावेळेस ते जय ऋषी नावाच्या ऋषीकडे जाते आणि ऋषीकडे गेल्यानंतर ती म्हणते की मला भगवान विष्णू कसे पती मिळतील? तर त्यावेळेस जय घोष नावाचे ऋषी म्हणतात की तू काय कर, हे तिचं मागच्या जन्मामध्ये तिचं नाव असतंय जामवंतीचं, सोमचे काने एवढंच वर्णन आहे. तर ते म्हणतात की तू काय कर, पुराणाचे श्रवण कर, जे सात्विक पुराण आहे त्या पुराणाचं तो श्रवण कर. आणि दुसरं म्हणजे जे स्वामी तत्वाची भावना आहे, हे माझं आणि मी निर्माण केले, त्या भावनेतून मुक्त हो आणि त्यावर तू संपूर्ण इंद्रिय भगवंताच्या सेवेत समर्पित कर. काय कर, तुझ्या डोळ्याने भगवंताच्या रूपाचं दर्शन कर, जिभेने कृष्ण प्रसाद ग्रहण कर, कानाने भगवंताच्या कथा ऐक, हाताने
भगवंताच्या मंदिराचं मार्जन कर, त्याच्यानंतर ह्या पायाने तीर्थयात्रा कर आणि जेवढं होईल मनाने आणि चित्ताने भगवान विष्णूचं स्मरण कर. एवढं केल्यानंतर सगळ्या ठिकाणी जे काही असेल ते कृष्णाला विष्णूला समर्पित कर. आणि एवढं समर्पित केल्यानंतर मी तुला एक मंत्र देतो, व्यंकट स्तुती स्तोत्र, याचं तू काय कर, पठण कर. व्यंकटेश स्तुती स्तोत्र याचं पठण कर आणि रोज नित्यम श्रीमद भागवताचं श्रवण केल्यानंतर सकाळ संध्याकाळ ओम नमो व्यंकटेशाय नमः याचा तो तू जप कर. ओम नमो व्यंकटेशाय नमो नमः याचा तू किती जप करायचा, अगणित, न थांबता. जर तू असं केलं तर तुला साक्षात भगवान विष्णू नारायण म्हणून पत्नी स्वीकार करते. आणि जेव्हा जय घोषण नावाच्या ऋषीनं हे त्यांना सगळं तिने भक्तीचा मार्ग दिला, त्यावेळेस जामवंतीनं जी मागच्या जन्मात सोमाची कन्या होती, तिने अतिशय शरीराला नाही का तपस्यामध्ये लावलं आणि आपले प्रत्येक इंद्रिय भगवान विष्णूंच्या सेवेत लावले आणि सतत नेहमी कृष्णाच्या आपल्या व्यंकटेश स्तोत्राचा जप करून जेव्हा ती श्रीशैल पर्वतावर जाऊन तपस्या करते, 1000 वर्षे एवढ्या विधीचं पालन करते सोमची कन्या, त्यावेळेस श्रीनिवासन प्रगट होतात आणि प्रगट झाल्यानंतर ते म्हणतात की काय वरदान पाहिजे. त्यावेळेस ही सोमची कन्या म्हणते की तुम्हाला मला नाही का तुम्ही पती म्हणून नाही का पाहिजे. त्यावेळेस भगवान श्रीनिवासन म्हटले की ह्या अवतारामध्ये शक्य नाही, कारण माझ्या 2 पत्नी श्रीदेवी आणि भूदेवी आहे. जो माझा पुढचा अवतार होईल, भगवान कृष्ण अवतार होईल, पूर्ण पुरुषोत्तम अवतार होईल, त्यावेळेस मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करेल. आता तू त्यावेळेस मी तुला पत्नी म्हणून स्वीकार करेल, तर त्यामुळे की आता तू ह्या विधीचं पूर्ण पालन कर. तर जामवंतीने जेव्हा हे सांगितलं, भगवंतानं दर्शन दिल्यानंतर पुढे ती जामवंती देहत्याग करते आणि जामवंत जे होते रामचंद्राच्या काळी त्याची कन्या म्हणून ती जन्माला आली. सुदेवपूजा पोटी फळरस हळगोमटी, तसंच जामवंतच्या पोटी रामचंद्राच्या भक्त असल्यामुळं ती जामवंत कन्या आले म्हणून भगवान विष्णू गरुड म्हणतात. त्यामुळे जामवंतीचा मी स्वीकार केला, ही पार्श्वभूमी सांगतात. मग ते दुसरं विचारतात सत्यभामा. तर सत्यभामाच्या बाबतीत ते म्हणतात की मागच्या जन्मामध्ये ही सत्यभामा होती, एका ऋषीची कन्या होती, अतिशय पवित्र सुंदर सुशील होती आणि ती विचार करायची की मला भगवान नारायण कधी पती भेटतील. आणि हा प्रसंग ना पुराणातील कथा नावाचं एक पुस्तक आहे आपल्यामध्ये, पूर्ण प्रज्ञ म्हणून यांनी लिखाण केले, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या स्टोरी येतात. जेव्हा मी द्वारका यात्रा करीत होतो आणि त्या कथेचं बघत होतो की ह्या कथेला कुठं सलग नाही, तर त्यावेळेस मला त्या पुराणातल्या कथेतल्या नाही का हे गरुड पुराणातले रेफरन्स भेटले ह्या म्हणून ह्या कथेला संलग्न तिथं मी करतो, कनेक्ट होतो. तुम्ही कधी ऐकले असाल कदाचित, त्याच्या पहिले ऐकले की किती लोक नाही हरकत नाही. तर त्याच्यानंतर सत्यभामाचे पार्श्वभूमी सांगतात आणि सत्यभामाच्या ते म्हणतात की ही सत्यभा एक ऋषीची कन्या होती आणि तिला वाटायचं की नारायण माझी पती भेटले पाहिजे. तर कसे भेटणार, त्यावेळेस आपल्या वडिलांना म्हणते मी काय करू, अशी कोणती विधी की मला नारायण भेटतील. त्यावेळेस त्याचे वडील सांगतात की तू एकच कर की भगवान नारायणच्या नामस्मरणाचा आश्रय घे. 2 काय कर, कृष्णप्रसाद ग्रहण कर, नामाचं स्मरण कर आणि भौतिक गोष्टीमध्ये आसक्त न राहू. तुला जर जे पती गोष्ट पाहिजे, जी पती पाहिजे असेल त्यांच्याप्रती तू आसक्ती वाढव. कशाने आसक्ती वाढेल, नाम, भगवंताच्या नाम रूप गुण आणि लीलामुळे तुझी आसक्ती वाढेल. ही जर क्रिया करीत राहिली तर पुढच्या जन्मामध्ये भगवंत तुला पत्नी म्हणून स्वीकार करतील. आणि जसं वडिलांनी हे सांगितलं, त्या ऋषीने सांगितलं, तर त्यावेळेस ही जी सत्यभामा होती तर तिनं उग्र तपस्या केल्यामुळं तिने जी काही विधी ती त्या विधीचं पालन केलं आणि ते देहत्याग केल्यानंतर पुढे 17 कन्या म्हणून सत्यभामाचा जन्म झाला. पण त्या उग्र तपस्याचा परिणाम काय झाला, तिच्या स्वभावामध्ये पुन्हा पुढे तिच्या स्वभावामध्ये कडकपणा राहिलेला आहे. म्हणून आचार्य नेहमी सांगतात की कोणी त्याच्या मागच्या कर्मानुसार स्वभाव घेऊन येत असतो. त्या नीतिशास्त्रामध्ये 5 गोष्टी फिक्स असतात. कोणत्या 5 गोष्टी, जो मनुष्य जन्म घेतो त्याचा जन्म आणि त्याचा मृत्यू नका फिक्स असतो. तो जन्म घेताना आई वडील निवडत नाही की माझे आई वडील असते गोरे काळे गरीब श्रीमंत, नाही, त्याच्या पूर्व कर्मानुसार त्याचा जन्म निश्चित असतो आणि जन्माबरोबर मृत्यू पण निश्चित असतो. जसं तुम्ही मेडिसिन घेतात, औषधाची एखादी बॉटल घेतात, मॅन्युफॅक्चर बरोबर त्याची एक्सपायरी डेट पण असते. कधी हा प्रोडक्शन झालं तर प्रोडक्शनाबरोबर एक्सपायरी असते.
तसं मनुष्य जन्म घेतल्याबरोबर तो मृत्यूकडे जात असतो आणि तरी आपण म्हणतो हॅपी बर्थडे टू यू, बसवलं आम्हाला इथं. वाढदिवस होण्याच्या वेळी एक दिवस कमी होतोय, काय हरकत नाही. पण इथे माणसाचा मृत्यू निश्चित आहे. आणि आणखी 2 गोष्टी सांगितल्या, 3 गोष्टीचं ते वर्णन करतात. काय 3 गोष्टी? ते म्हणजे विद्या, त्याच्यानंतर धन, आणि तिसरी गोष्ट सौंदर्य. ह्या गोष्टी निश्चित असतात. ह्या तुम्ही आदलं बदल करू शकत नाही. आई बाप बदलू शकता का? ते काळे गोरे असे नाही. जे भेटले तुम्हाला, मृत्यूला तुम्ही बदलू शकता का? नाही. जे ज्ञान तुम्हाला किती प्रयत्न केला, धन किती केलं, तुमच्या नशिबामध्ये 5 गोष्टी, त्याला तुम्ही किती तडफड करण्याची गरज नाही. तर प्रकृतीनं नीतिशास्त्र सांगतंय, भागवत सांगतंय, हे मागच्या जन्मावर फिक्स असतंय. म्हणून अतिरेक धडपड करू नका. जे भगवंताने दिले त्याचं समाधान माना. तर त्यासाठी त्या 5 गोष्टी जेव्हा सत्यभामाला सांगितलं तर हे पूर्वनिर्धारित असतं कधी कधी. आणि त्याला जर बदलायचं असेल, वाईट कर्म, आपली इच्छा आणि कर्म सोबत असतात. इच्छा मला श्रीमंत घरात जन्म घ्यायचा, पण माझे कर्म तसे नसेल तर प्रकृती काय करते, बरोबर अरेंजमेंट करते. कशी? इच्छा कशी करते? श्रीमंत घरात, तर कर्मानुसार मला कुत्र्याचं शरीर भेटलं आणि इच्छानुसार श्रीमंत घरात द्या, ते कुत्र जाते. म्हणून भगवंत आपल्या कर्म आणि इच्छानुसार आपला देह फिक्स होत असतो. तुमच्या इच्छा काय? शिलप्रपादाला एकानं प्रश्न विचारला की प्रपात भगवत धामात जाण्यासाठी काय करावं लागेल. एकदा प्रश्न विचारला, प्रपात भगवत धामात जाण्यासाठी काय करावं लागेल, काय करावं? प्रपादाने लक्ष नाही दिलं. तिसऱ्यांदा विचारलं, प्रपात भगवत धामात जाण्यासाठी काय करावं लागेल. प्रपात एक वाक्य देतात, इच्छा आहे का तुमची? इच्छा असेल तर भगवत धामात जाता. काय? जस्ट डिझायर आहे का इच्छा? आपल्याला कोणी म्हटलं चला भगवत धामात जायचं, ते म्हणा प्रभूजी अजून मुलांचे लग्न बाकी आहेत, यात्रेला कसं तरी बळजबरी आलो तरी अर्ध चित्त कंपनीत बसलंय, ऑफिसमध्ये बसलंय, दिवसाचे 100 फोन करतो, आणि काय ह्या धामात यायला एवढा जीव जातं, ते त्या धामात कधी जाणार? हा, अरे एवढं सोपं नाहीये. कथा ऐकायला बरी वाटते का? आपली इच्छा आहे का? वरून म्हणतात हो हो, पण आंतरिक इच्छा आपल्या वेगळ्याच असतात. आणि आणखीन एक श्रुतकीर्तप्रभूंचं आम्ही मध्यंतरी एक प्रवचन ऐकलं, हिंदीमध्ये आपल्या एका भक्तांनी त्यांनी सांगितलं. ते म्हटले की प्रभुपाद कृष्ण भावनेमध्ये राहण्यासाठी काय करावं लागेल? प्रभुपाद कृष्ण भावनेमध्ये राहण्यासाठी काय करावं लागेल? प्रभुपादांनी एक वाक्य दिलं, इच्छा आहे का तुम्हाला कृष्ण भावनेत राहण्याची? इच्छा असेल तर कृष्ण भावनेत राहणार, इच्छा असेल तर भगवत धामात जाणार. इच्छा जर असेल, तुमचा रोल आणि तुमचा गोल तुम्ही फिक्स करणार. माझी इच्छा आहे, मला गुलाबजाम खायचा आहे, आणि मग त्या जसं एखाद्या दारू पिणाऱ्याला व्यक्तीची इच्छा असेल दारू प्यायची, तो लॉकडाऊन म्हणून कुठून दारू शोधून पितो. बाप रे बाप, काय त्याची आवड, कारण इच्छा होती. तो काही नाही. तसं आपल्याला भगवत भक्ती करायची असेल, भगवत धाम करायचं असेल, तर आपण भौतिक जगाचे कारणच देणार नाही भक्ती न करण्याचे. कारण की आपल्याकडे इच्छाचं मेन प्रबळ आहे का? त्या इच्छेवरच आपलं नाही रिझल्ट असणार आहे. म्हणून इच्छा आणि कर्म कसे ठेवतात त्यानुसार तुमचा रिझल्ट असणार आहे. इच्छा ठेवतात पण कर्म तसे नसेल तर रिझल्ट असं नाही भेटणार. तुम्हाला इच्छा आणि कर्म सोबत ठेवावं लागणार आहे. इच्छा गुलाबजाम खायची, पण त्याला कर्म काय करावं लागेल? पैसा कमवावा लागेल. तसंच भगवत धामात जायचं असेल, इच्छा आहे, पण त्या इच्छाला जाण्यासाठी मी कर्म करतो का? ते म्हणता प्रभूजी भगवत धामात जायचं, पण 16 माळा करणं नाही, भगवत धामात जायचं. अरे कर्म तू काय बाहेर काही करशील आणि म्हणजे भगवत नाही. तुला इच्छावर काय ठेवावं लागेल? कर्म ठेवावं लागतील की मला भगवत धामात जायचं ना, मग कर्म काय करावं लागेल? रोज 16 माळाचा जप, 4 नियमाचं पालन, भक्ताचा संग, श्रीमद भागवताचे श्रवण, ह्या तुम्हाला इच्छा काय करतात? चांगल्या इच्छाकडे घेऊन जातात. आपल्याला इच्छा सोडायच्या नाही, त्या इच्छाला काय करायचं? भगवत भक्तीत प्रणित करायचे. तर त्यासाठी खरंच मनातून आपली काय तळमळ इच्छा आहे त्यानुसार तुमचा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. आणि बघा, भगवान पांडुरंगासमोर जेव्हा जेव्हा तुम्ही जाता, आमचे बरेच भक्त सांगतात प्रभूजी मी अशी इच्छा केली, भौतिक इच्छा सगळ्या पूर्ण होतात. भगवंत देतात, कारण भगवंत म्हणतात हाला जरी मंदिरात पण याची लिस्ट मोठी आहे, पण हरकत नाही, आज न उद्या याची इच्छा हळूहळू शुद्ध होईल. म्हणून भागवतामध्ये म्हणतात अकामा सर्व कामा मोक्ष काम उदारती तीव्रेन भक्ती योगेन यजत पुरुष परम. अकामा काही इच्छा नसू द्या, सर्व कामा सर्व इच्छा असू द्या, मोक्ष काम उदारती मोक्ष इच्छेच्या धरा, तीव्रेन भक्ती योगेन यजत पुरुष परम.
तीव्रतेनं भगवंताची भक्ती केली पाहिजे. जेव्हा तीव्रतेनं भक्ती करताना तर भगवंत हळूहळू तुमचं हृदय शुद्धीकरण लागते. आणि ती शुद्धीकरणाची प्रोसिजर एका जन्मात नाही, 5, 10, 20 वर्षानं, कितीतरी 10-50 वर्षानंतर ती शुद्ध होईल. केवळ इच्छा तर धरा. तसंच इथे जर पाहायला गेलं तर काय आपला कुठं प्रसंग चालत होता? सत्यभामानं इच्छा केली की मला भगवंत पती पाहिजे, आणि त्या भगवंताने इच्छा धरली, त्यानुसार तिने कर्म केले. आणि त्याच पुढे स्वभाव, मला सांगायचं स्वभाव, तिने काय केलं, तिचा कडक स्वभाव राहिलेला आहे. तर त्यामुळे एक आणखीन याच्या विषयाला नाही धरून, पण शिक्षाष्टकून काही वर्षापूर्वी एक सुंदर प्रवचन दिलं होतं. तुम्हाला नरकातून आलेल्या व्यक्तीचे लक्षण आणि स्वर्गातून आलेल्या व्यक्तीचे लक्षण सांगितलेले. नरकातून आलेला कटूची वाणी, तो नेहमी असा फटकळ बोलतो. त्याच्यानंतर तो कटूची वाणी नेहमी भांडखोर राहतो. तिसरा नेहमी आजारी पडतो. आणि चौथी का 5वी गोष्ट, अशा 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोणी नेहमी भांडत राहत असेल तर समजा हा नरकातून आलेला आहे. कारण स्वतः त्रस्त आणि दुसऱ्याला त्रास देतो, कपट करतो, धन पाहिजे, बड्या करीत असेल तर समजायचं हा नरकातून आलेला आहे. मी नाही म्हणत हा निते, आणि श्लोक तुम्हाला पाठवतो व्हॉट्सअपला पाहिजे तर, रेफरन्स सहित. कुठे मी इथं तुम्हाला काही हवेत गोळ्या मारणार, कुठं काय बोलतात प्रभूजी, माझ्यासमोर पुस्तक मुद्दाम ठेवले ग्रंथ, तो व्हॉट्सअपला श्लोकासहित आणि अर्थसहित तुम्हाला पाठवून देतो. आणि स्वर्गातून आलेल्या व्यक्तीचं लक्षण काय? मधुर वाणी, नेहमी मधुर वाणी असते. दुसरं, त्याचा व्यवहार सात्विक असतो, नेहमी तो दुसऱ्याच्या कार्यामध्ये संलग्न असतो. तिसरं, तो दान करतो. चौथी गोष्ट, नेहमी तो भगवत भक्तीकडे संलग्न होतो. हे त्याचे लक्षण, स्वर्गात आलेल्या व्यक्तीचे लक्षण. नरकात आलेल्या व्यक्तीचे 5 लक्षण आणि स्वर्गातून आलेल्या व्यक्तीचे लक्षण. आता उद्यापासून तुम्ही तसाच चष्मा नका घालू. कोणी व्यवहार की हा कुठून आला आणि हा कुठून आला. कोणी मला कधी कधी आठवलं ना, लय भांडण पडलं, समजा हा याच्या तिकूनच आलाय म्हणून याला काही लक्ष देऊ नका. बाय प्रोडक्ट तसं आहे, त्याला काय दोष देता. आमच्या अखिलनाथ, आमच्या मंदिरात एक भक्त येतात, आता ते पुण्याला शिफ्ट झाले. मी गेल्या 14-15 वर्षापासून त्यांना पाहिलं. तो व्यक्ती ऑफिसमध्ये आणि आमच्या मंदिरामध्ये कधीच रागवले त्या व्यक्तीला पाहिलं नाही, कधीच रागवलं नाही. ब्राह्मण, त्याचे जेवण आणि सगळा स्वयंपाक, मोठा ऑफिसर, बरं, कधीच राग आलेला नाही पाहिला. आणि बऱ्याच वेळा काही जण प्रयत्न केला तर राग आणण्याचा, पण कधी त्यांच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव असायचा. आणि काही असे भक्त पाहिले दुर्वासमुनी सारखे, हे पण पाहिले की त्यांना निश्चय खोड्या काय तुम्ही त्यांना थोडं विचारलं तरी ते नाही का आपलं दुर्वासमुनी सारखा कधी कुपित होतील, कधी गॅरंटी नाही. तर सांगायचं तात्पर्य काय, मागचा तुमची इच्छा आणि कर्मानुसार तुम्हाला ते भेटत राहते. ते सत्यभामाच्या ह्या 2 गोष्टीचं इथं वर्णन केलेलं आहे. बाकीच्या 8 वाजले तिथं, आणि मला टायमाचं नाही का दिलं होतं, काय माहीत आता पुढचा कार्यक्रम आहे. तुमच्या रंगामध्ये भंग नाही आणायचं मला, पण तुम्ही सगळेजण आशीर्वाद द्या मला. इथं या स्टेजवर बसलोय. खरं तर माझे गुरुबंधू रामसप्रो, मोहन गोपाल प्रो इथे बसले. आणि मी व्यक्तिगत मी आत्मशक्ती करत नाही, मला या गोष्टी आवडत नाही. दरवर्षी आम्ही ग्रुपचा बर्थडे साजरा करतो, त्या मागचा एक उद्देश का असतं, ऑनेस्टली कपड्या खोटं बोलणार नाही, आत्मशक्ती हे ग्रंथ भागवत आहे. मला हे कधीच गोष्टी आवडत नाहीत बर्थडेच्या. पण एक भक्त येतात तिथे, कृष्ण कीर्तन करतात, प्रसाद खातात, त्याचा मागचा उद्देश तेच आहे, एकत्र येऊन कथा कीर्तन करावं. त्याच्यात माझं काही नाही. आणि माझं व्यक्तिगत इथं मी पात्र नाही व्यक्ती, खरं सांगतो. तुमचा खूप मोठेपणा आहे की माझ्या त्या एक सामान्य साधारण अपात्र व्यक्तीला इथं बसवलेले. हे केवळ वैष्णवांची कृपा आहे माझ्या. आणि मी जे काही आहे ते माझे गुरु, माझे शिक्षागुरु श्रीमान शिक्षाष्टकम प्रभू, माझे गुरु राधानाथ स्वामी महाराज, माझे परमगुरु शिल प्रभुपाद, जी परंपरा आहे हे सगळं त्यांचं आहे. मी केवळ पोपटपंची आहे, इथं जो बोलतो ना पोपटपंची, याचं माझं काही नाही. तर त्यामुळं तुम्ही ज्या अपेक्षेनं मला इथं बसवलं आहे, तर तुम्ही प्रार्थना करा की मी तुमची ती अपेक्षा पूर्ण करू. कधी कधी माझ्याकडून चुका होतात, मी साधारण व्यक्ती असल्यामुळे चुका होतील बोलण्याच्या वागण्याच्या व्यवहारातून. तर मी तुमच्या सगळ्यांच्या चरणी माफी मागतो. आणि मला तुम्ही सगळेजण आशीर्वाद द्या. आणि आशीर्वाद द्या की मी माझ्या भक्तीमध्ये, विशेष करून माझ्या श्रवण कीर्तनामध्ये, ग्रंथ वाचनामध्ये माझी रुची वाढवा. की माणसाचा वाढदिवस कधीच होत नसतो.
माणसाचं आयु कमी होत जाते. काय होत आहे? आयु कमी होते. वाढदिवस या शब्दाचा. म्हणून त्या दिवशी आपल्याला भक्तीमध्ये असा एक चांगला मार्ग आहे की भक्ती केल्यानंतर माणसाचं आयु वाढतंय. आणि याचं उदाहरण काय मी नेहमी सांग, आजयमेळाचं. आजयमेळेला यमदूत नाही का यम पाशामध्ये घेऊन जात होते, पण अप्रत्यक्षपणे त्याने भगवंताचं काय केलं? नामस्मरण केलं. मग त्या नामस्मरणामुळे भगवंताने त्याला किती वर्ष वाढवून दिले? 12 वर्ष वाढवून दिले. केवळ भक्तीमुळे आयु वाढलं. भौतिक संसारामध्ये भगवंत काय करतात? एक एक दिवस सूर्य असतो ना, माणसाचं आयु कमी करते. पण भक्तीमध्ये आयु कमी होत नाही. भगवंत काय करतात? त्याला आयु वाढवून देतात. का आयु वाढवून देतात? की यांना आणखीन राहिलेल्या वेळामध्ये चांगली भक्ती करावं आणि माझ्या भगवत धामात यावं, त्याचा तो उद्देश असतो. म्हणून तुम्ही सगळ्यांना प्रार्थना करा की माझी मती, माझी वाचा, माझी काया सगळं काही भगवान कृष्ण माझ्या गुरु गौरांगाशी लागो, एवढी प्रार्थना करतो. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. नेक्स्ट आता काय नेक्स्ट प्लॅनिंग? His Grace मारुती प्राण प्रभू की. तर आता सर्वांना माहिती की आज प्रभूजींचा वाढदिवस आहे. ते म्हणतात की वाढदिवस हा नसतो, परंतु वैष्णवांचा जो आहे हा वाढदिवस आपण म्हणू नाही शकत, परंतु आज त्यांचा आविर्भाव दिवस आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार की मनुष्य हा नेहमी मृत्यूकडे वाटचाल करत असतो, परंतु वैष्णव हा श्रीमद भागवतामध्ये सांगितलं की आयु अनंती वैपुंसा, की जो वैष्णव आहे तो भगवंतांचं नाव घेऊन एक एक दिवस हा भगवंतांच्या जवळ जातो. आणि जो साधारण मनुष्य आहे तो जसा जसा सूर्यास्त होतो तसं तसं तो मृत्यूच्या जवळ जातो. तर प्रभूजींचं आता थोडंसं ग्लोरिफिकेशन करण्यासाठी त्यांच्या जीवनाबद्दल आपण शानबाग प्रभूंना इथे आमंत्रित करूया. मला त्यांच्याबद्दल थोडे 2 शब्द सांगावे करतो. शानबाग. हरे कृष्णा. हरे कृष्णा. ऐकतो.